नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फोरम एम-पी-एस-सी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील. बघा आपण काय करतोय, महत्त्वाचे दिनविशेष बघतो. हे दिनविशेषचा काय तुम्हाला हे फरक आहे बघा. तर प्रत्येक पेपरमध्ये एक क्वेश्चन असतो. कंबाईनला असू द्या, ग्रुप बी असू द्या, ग्रुप सी असू द्या, सरळ सेवा असू द्या. प्रत्येक परीक्षेमध्ये एक क्वेश्चन असतो आणि एक क्वेश्चन तुम्हाला 4 लेक्चर बघितल्यानंतर 10-10 मिनिटाचे 40 मिनिटांमध्ये तुमचे सगळे कव्हर होऊन जातील आणि दरवर्षी काही बदलत नसतात. तेच दिवस असतात, फक्त तुम्हाला ते विचारतात. त्यामुळे तुम्हाला पाठ करायचं आहे, 4 लेक्चर व्यवस्थित करायचे आहेत. 4 लेक्चरमध्ये 10-10 मिनिटाचे. 10-10 मिनिटाचे 4 लेक्चर करायचे आहेत. त्याच्या बाहेर तुम्हाला काही करायची गरज नाही आणि जर याच्या बाहेर क्वेश्चन गेला तर मला तुम्ही फोन करून सांगा की सर याच्या बाहेर क्वेश्चन गेला. कारण सर्व आपण व्यवस्थित घेतो, फक्त तुम्ही व्यवस्थित करा. 4 जानेवारी काय आहे? जागतिक ब्रेल दिवस. 4 डॉट आहेत असं लक्षात ठेवा. 4 बोटानं चापचून बघतोय आपण. 4 जानेवारी काय आहे? जागतिक ब्रेल दिन आहे. मग आता काय हाताने वाचून कंटाळा आला, मग फिरायला जायचं बघा. 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस आहे. 9 जानेवारी काय आहे? प्रवासी भारतीय दिवस आणि जागतिक. मग परदेशात गेल्यानंतर काय वाचायचं? हिंदी वाचायचं. मजकूर हिंदीमध्ये वाचायचा असं म्हणायचं आपण. 10 जानेवारी जागतिक हिंदी दिन. 4, 9 आणि 10 एकत्र लक्षात ठेवा. 4, 9 आणि 10 एकत्र लक्षात ठेवायचं. आता राष्ट्रीय युवक दिन आपल्याला माहित असतो सगळ्यांना. 12 जानेवारी आहे राष्ट्रीय युवक दिन. हे आपल्याला स्वामी विवेकानंदांची जयंती, आपण त्याबद्दल ते पाठ असतं आपल्याला. मग त्याच्या संदर्भात काय लक्षात ठेवायचं आपण? 15 जानेवारी काय आहे? राज्य क्रीडा दिन आहे. कुणाच्या जयंतीनिमित्त आहे? खशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त आहे. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेलं आहे बघा गेल्या वर्षीपासून. त्यामुळं हे 15 जानेवारी तेवढं लक्षात ठेवायचं आहे. 12 जानेवारी, 15 जानेवारी आणि नंतर काय 16 जानेवारीला राष्ट्रीय स्टार्टअप दिन आहे. 16 जानेवारीला काय आहे? राष्ट्रीय स्टार्टअप दिन आहे. आता बघा स्टार्टअप चाललंय ना, तर 16 जानेवारीला राष्ट्रीय स्टार्टअप दिन आहे. लक्षात ठेवायचं. 12, 15 आणि 16 हे तुम्हाला माहिती पाहिजे बघा. हे तुम्हाला माहितीच पाहिजे आणि आपल्याला एक दिवस कायम माहीत असतो बघा. 25 जानेवारीचं काय? राष्ट्रीय मतदान दिन. मग त्याच दिवशी काय आहे माहिती आहे का? राष्ट्रीय पर्यटन दिन पण आहे. हे लक्षात ठेवायचं. 25 जानेवारीला कुठले लक्षात ठेवणार तुम्ही? 25 राष्ट्रीय मतदार दिन पण आहे आणि राष्ट्रीय पर्यटन दिन पण आहे. लक्षात ठेवायचं. आपण काय करतात, काही लोक मतदान करायच्या ऐवजी पर्यटनाला जातात. त्याच्यावरून काय लक्षात ठेवणार? मतदान करायच्या ऐवजी पर्यटनाला जातात. राष्ट्रीय पर्यटन दिन आणि राष्ट्रीय मतदार दिन हे 25 जानेवारीला आहे. हे 2 दिवसामध्ये हा क्वेश्चन ठरलेलाच असतो बघा. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन असतो. बालिका दिन कधी असतो? राष्ट्रीय बालिका दिन असतो. आणि 23 जानेवारी आपल्याला माहिती आहे पराक्रम दिवस असतो. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त सुरू केलेला आहे पराक्रम दिवस. 23 जानेवारी हे लक्षात ठेवा. 2021 पासून हा दिवस सुरू केलेला आहे. 23 जानेवारी पराक्रम दिवस. तुम्ही कशा लक्षात ठेवणार बघा? पराक्रम दिवस, 23 जानेवारी बालिका दिन, 24 जानेवारी आणि 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदान दिन आणि राष्ट्रीय पर्यटन दिन हे लक्षात ठेवायचं आहे. 26 जानेवारीला काय आहे बघा? 26 जानेवारीला काय असतं आणि 30 जानेवारीला काय असतं? म्हणजे जानेवारीतले एवढे 2 दिवस केले की तुमचं काम झालं. 26 जानेवारीला काय? आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिन. 26 जानेवारीला तुम्ही ज्या दिवशी काय झेंडा फडकवला जातो ना, त्या दिवशी आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिन असतो. लक्षात ठेवायचा. स्वच्छ ऊर्जा दिन असतो आंतरराष्ट्रीय स्तरावरचा, हे लक्षात ठेवा. 26 जानेवारीला आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिन आणि 30 जानेवारीला राष्ट्रीय कुष्ठरोग दिन आहे. हा असं म्हणजे एड्सचं नाही आहे, हे कुष्ठरोग दिन आहे, हे लक्षात ठेवा. राष्ट्रीय कुष्ठरोग दिन आहे. तुम्हाला जानेवारीच्या ह्याच्या बाहेर काही येत नाही. परत एकदा रिवाइज करून देतो तुम्हाला. 4 जानेवारी ब्रेल, 9 जानेवारी प्रवासी भारतीय, 10 जानेवारी हिंदीत मजकूर वाचायचा, 12 जानेवारी युवक दिन, 15 जानेवारी क्रीडा दिन असतो. राज्य क्रीडा दिन आहे. हा राज्य आहे बरं का, राष्ट्रीय क्रीडा दिन नाही. हा राज्य क्रीडा दिन आहे, हे लक्षात ठेवा. राज्य क्रीडा दिन आहे हा 15 जानेवारी. 16 जानेवारीला काय आहे? 16 जानेवारीला स्टार्टअप. 16 जानेवारीला स्टार्टअप दिन आहे. 23 जानेवारी पराक्रम दिवस आहे. 24 जानेवारी बालिका दिवस आहे. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदान दिन, राष्ट्रीय पर्यटन दिन. ते कशा लक्षात ठेवायचं? पर्यटनाला जायच्या ऐवजी फिरायला जातात लोक. पर्यटनाला जातात मतदान करायच्या ऐवजी. 26 जानेवारी आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिन. 30 जानेवारी आंतरराष्ट्रीय नाही, राष्ट्रीय कुष्ठरोग दिन आहे. 30 जानेवारीचा राष्ट्रीय कुष्ठरोग दिन आहे. एवढं लक्षात ठेवा. जानेवारी संपलं आपलं. हे तुम्हाला ह्याची पीडीएफ तुम्हाला टेलिग्रामला पण मिळेल, हे लक्षात ठेवा. आता फेब्रुवारीचं लक्षात ठेवण्याचं कसं? तर फेब्रुवारीचं काय लक्षात ठेवणार बघा तुम्ही? फेब्रुवारी दिवसाचा विचार केला तर 2 फेब्रुवारी लक्षात ठेवा. 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिन आहे. 2 जागतिक पाणथळ दिन आहे, हे लक्षात ठेवा. 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन आहे, हे लक्षात ठेवा. जागतिक कर्करोग दिन 4 फेब्रुवारीला आहे. 4 फेब्रुवारीला. 10 फेब्रुवारीला काय आहे बघा? आंतरराष्ट्रीय अरबी बिबट्या दिन आहे. 2025 पासून पहिल्यांदा सुरुवात केला आहे, त्यामुळे हे पण लक्षात ठेवा. 10 फेब्रुवारीला काय आहे? आंतरराष्ट्रीय अरबी बिबट्या दिन आहे, हे लक्षात ठेवायचं. हे विचारलेलं आहे बघा, प्रत्येक वेळेस विचारलं जातं, कारण आपल्यामध्ये ॲग्रिकल्चर सेक्टर प्राईम सेक्टर आहे. त्यामुळे काय करतात, मृदा आरोग्य कार्ड 19 फेब्रुवारीला आपण जयंती म्हणतो ना महाराजांची, तर त्याच्याऐवजी काय लक्षात ठेवा तुम्ही? 19 फेब्रुवारीला मृदा आरोग्य कार्ड दिन आहे. मातीशी जोडलेले होते महाराज शिवाजी महाराज, त्यामुळे लक्षात ठेवा 19 फेब्रुवारी मृदा आरोग्य कार्ड दिन आहे. हे महत्वाचं, हे लक्षात ठेवायचं आहे. नंतर काय बघा, हेच रिपीट झालेलं आहे. मृदा आरोग्य कार्ड दिन महत्वाचं आहे म्हणून परत घेतलं होतं.
21 फेब्रुवारीला काय आहे बघा, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन आहे. आपला 10 जानेवारीला काय आहे, जागतिक हिंदी दिन आहे. 10 जानेवारीला जागतिक हिंदी दिन आहे आणि 21 फेब्रुवारीला काय आहे, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन आहे. हे लक्षात ठेवा. 26 फेब्रुवारीला काय आहे, 26 फेब्रुवारीला 26 फेबला, तर इथं 26 जानेवारीला लक्षात ठेवा. 26 जानेवारीला आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिनाच आहे. तुम्ही म्हणलं नव्हतं ना, झेंडा फडकायला गेल्यानंतर लक्षात ठेवायचं की स्वच्छ ऊर्जा दिन आहे आंतरराष्ट्रीय, तर ते लक्षात ठेवा. इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे. नंतर बघा 27 फेब्रुवारी आणि 28 फेब्रुवारी हे विचारतात बघा. 27 फेब्रुवारीला काय आहे हे आठवलं असेल तुम्हाला. आता मराठी भाषा गौरव दिन आहे. मराठी भाषा गौरव दिन आपण कशा निमित्त साजरा करतो, कुसुमाग्रज म्हणजे विवा शिरवाडकर, कुसुमाग्रज किंवा विवा शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्त 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो. आणि 28 फेब्रुवारीला काय राष्ट्रीय विज्ञान दिन असतो. हा का कशाचा सन्मानार्थ असतो, तर भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर व्यंकटरमण यांच्या, आपण काय केलं, त्यांनी शोध कुठला लावला होता बघा, तर त्यांचा शोध, त्यांनी रामन इफेक्टचा शोध लावला होता ना, रामन इफेक्ट. तर त्या रामन इफेक्टच्या शोधार्थ हा साजरा केला जातो, हे लक्षात ठेवायचं. आणि तुम्ही थीम पाठ करायची गरज नाही, लक्षात ठेवायचं. मग फेब्रुवारीचं काय काय लक्षात ठेवणार तुम्ही बघा. फेब्रुवारीच्या तुम्ही 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 19 फेब्रुवारी राष्ट्रीय मृदा आरोग्य कार्ड दिन, 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन, 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिन, मराठी भाषा गौरव दिन आणि 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन. हे विचारतातच बघा, लक्षात ठेवा. मग तुम्ही नंतर लक्षात ठेवायचं असेल तर 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिन, 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन आहे आणि 10 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय अरबी बिबट्या दिन आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे. मग आता मार्चमध्ये महत्त्वाचे दिवस जास्त आहेत. याच वेळेस बघा तुम्हाला 20 मार्चचं विचारलेलं होतं, तर मार्च महत्त्वाचे दिवस कसे लक्षात ठेवणार तुम्ही. मार्चचे महत्त्वाचे दिवस का महत्त्वाचे, तर ह्याच्यामध्ये एखादा क्वेश्चन कंबाईनला विचारतातच दरवर्षी. आता बघा 1 मार्च काय लक्षात ठेवायचं, शून्य भेदभाव आहे. मार्च महिन्याच्या 1 तारखेला शून्य भेदभाव दिन आहे. शून्य भेदभाव दिन आहे. मग 3 मार्चला काय आहे, तर जागतिक वन्यजीव आहे, वन्यजीव दिन आहे. जागतिक वन्यजीव 3 मार्चला आहे. मग 7 मार्चला काय आहे बघा, जनऔषधी दिन आहे. कुठला जनऔषधी दिन, 7 मार्चला आहे. जनऔषधी दिन 7 मार्चला आहे. 8 मार्चला आपल्याला सगळ्यांना माहिती असतं आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. त्याच्या 1 दिवस आधी जनऔषधी दिन आहे. आणि 1 मार्चला शून्य भेदभाव, 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिन, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आणि किडनी कशी किडनी अशी 9 मार्चची असते, लक्षात ठेवा. जागतिक किडनी दिन, किडनीचा शेप असाच असतो, बीम शेप, त्या लक्षात ठेवा. 9 मार्च जागतिक किडनी दिन. आता हे जिथं आपण सोयीस्कर राहतं तिथं आपण लक्षात ठेवतो, नाहीतर ते ऑड पॉईंट काहीतरी करून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न असतो, कारण ते टीज व्हावं म्हणून. ब्रेनला टीज केल्यानंतर ते आठवतं परीक्षेमध्ये म्हणून. आता बघा 13 मार्च काय आहे, धूम्रपान विरोधी दिन. असं सिगारेट आहे, जी 12ची लोक 13 रुपयाची सिगरेट पितात, असं लक्षात ठेवा. धूम्रपान जागतिक 13 मार्च, जागतिक धूम्रपान दिन विरोधी दिन आहे ना 13 मार्च. 12ची लोक 13ची सिगरेट पितात, असं लक्षात ठेवा. 14 मार्चला बघा, 14 मार्चला काय आहे, आंतरराष्ट्रीय नद्यांसाठी कृती दिन आहे. या नद्यांसाठी 14 मार्चला कृती दिन आहे, हे लक्षात ठेवायचं. 15 मार्च लक्षात ठेवायचं, महत्त्वाचा दिवस आहे, जागतिक ग्राहक दिन आहे. 15 मार्चला जागतिक ग्राहक दिन आहे, हे लक्षात ठेवा. जागतिक दिन 15 मार्चला आहे, हे लक्षात ठेवा. 16 मार्चला कसं लक्षात ठेवणार बघा, लसीकरण किती तारखेला होतं, 16 मार्चला होतं, लक्षात ठेवायचं. आणि हे 2 दिवस लक्षात ठेवा. 20 मार्च हे महत्त्वाचं आहे बघा. चिमणी कशी असते, आनंदी असते. कधी, 20 मार्चला, लक्षात ठेवा. आंतरराष्ट्रीय आनंद दिन कधी आहे, 20 मार्चला. आणि जागतिक चिमणी दिन पण 20 मार्चलाच आहे, लक्षात ठेवा. चिमणी आनंदी असते असं लक्षात ठेवा. जागतिक आनंद दिन पण 20 मार्चला असतो आणि जागतिक चिमणी दिन पण 20 मार्चलाच असतो, हे लक्षात ठेवायचं. पुढे लक्षात ठेवायचं 21, 22 आणि 23 मार्च एकत्र लक्षात ठेवायचं. 21 तारखेला मार्चमध्ये वन लावल्यानंतर काय होतं, पाणी लागतं त्याला आणि हवामान चांगलं होतं. 23 मार्चला लक्षात ठेवा. 21, 22 आणि 23 लक्षात कसं ठेवणार बघा. वन दिन कधी आहे, जागतिक वन दिन 21 मार्चला. 22 मार्चला काय आहे, जागतिक जल दिन आहे. वन लावल्यानंतर त्याला पाणी लावावं लागणार ना, नंतर काय होणार, त्याचं काय इफेक्ट होणार, जागतिक हवामान चांगलं होणार, लक्षात ठेवा. जागतिक हवामान दिन 23 मार्चला आहे. 21, 22, 23 तुम्ही असं लक्षात ठेवायचं आहे. आणि 24 मार्चला काय आहे, मग काय होणार, हवा चांगली होऊन टीबी कमी होणार 24 मार्चला, हे लक्षात ठेवा. तुम्हाला कसं लक्षात ठेवणार, 21 मार्च जागतिक वन दिन, 22 मार्च जल दिन आणि 23 मार्च हवामान दिन. झाड लावलं, पाणी दिलं, हवामान चांगलं झालं 23 मार्चला आणि 24 मार्चला टीबी बरा झाला. मग हे सगळं झाल्यानंतर आता आनंदी झालो आपण सगळं. मग काय, 27 मार्चला आपण रंगभूमी दिन तयार केला. रंगभूमीवर कार्यक्रम बघायला गेलो 27 मार्चला, हे लक्षात ठेवा. मग एवढं सगळं झाल्यानंतर काय झाले, डॉक्टर 30 मार्चला काय आहे, डॉक्टर आणि शून्य कचरा दिन आहे, हे लक्षात ठेवायचं. डॉक्टर आणि राष्ट्रीय डॉक्टर दिन आणि शून्य कचरा दिन किती 3 मार्चला, 30 मार्चला आहे, हे लक्षात ठेवायचं. कसं परत एकदा तुम्हाला सांगून देतो, हे कसं लक्षात ठेवणार तुम्ही. 21 मार्चला तुम्ही काय लक्षात ठेवणार, जागतिक वन दिन, झाड लावलं, नंतर काय झालं, त्याला पाणी घातलं 22 मार्चला, जागतिक जल दिन आहे. 23 मार्चला मग
हवामान चांगलं झालं, जागतिक हवामान दिन. मग काय झालं, टीबी बरा झाला 24 मार्चला. मग हे सगळं झाल्यानंतर आपण कार्यक्रम बघायला गेलो 27 मार्चला रंगभूमी दिन. त्या दिवशी काय झाला, 30 मार्चला आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिन आणि राष्ट्रीय डॉक्टर दिन आहे. हे दिवस आहेत. हे असेच लक्षात ठेवा, हे असंच लक्षात राहतं. जर तुम्ही असं रटाळवाणीपणे वाचायला गेला तर ते लक्षात राहत नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला हे सगळं व्यवस्थित घेतलंय, 2-3 वेळा व्यवस्थित बघा. त्याच्या बाहेर तुम्हाला काही करायची गरज लागत नाही, हे लक्षात ठेवा. तुम्हाला काय वाटत असेल